पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा निधी हा शून्य करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली. खरं तर त्यानंतर महानगरपालिकेसमोर सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, यांनी मोठं आंदोलन देखील केलं. आणि त्यानंतर खरं तर राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत सुनील अण्णा टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात एक पत्र लिहिलेलं आहे. आपल्यासोबत अण्णा बोलण्यासाठी आहेत. अण्णा, खरं तर हे पत्र लिहिलेलं आहे, काय नक्की या पत्रात नमूद करण्यात आले, काय सांगा? नाही, खरं तर तुम्ही पाहिलं असेल की राज्यात आणि देशामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ह्याची जाणीव पूर्णपणे आम्हाला आहे. आमचं खरं तर या महायुतीचे सर्व हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. आणि मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की स्थायी समिती असेल किंवा सर्वसाधारण सभा असेल, याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकाचा निधी शून्य करण्यात आला. खरं तर त्याच्यानंतर सभागृह नेते गणेशजी बेडकर यांच्याकडनं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांना पत्र देऊन त्याच्याबद्दलची घटनेची माहिती देण्यात आली. परंतु त्याच्यात 1-2 गोष्टी राहून गेल्या होत्या. मग त्यानिमित्त आज ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी या ठिकाणी मी पत्र लिहिलं आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नेहमी भाजपला पूरक अशी भूमिका घेताना आम्ही दाखवलं की त्यामध्ये राज्यातली जी आमची युती ती त्याच्यावरती कुठं परिणाम होऊ नये ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस महापौर असतील, उपमहापौर असतील, चेअरमॅन असेल किंवा या सगळ्या निवडणुका होत्या, त्या काळामध्ये सभागृह नेत्यांनी आमच्यापर्यंत आले. त्यांनी आम्हाला आपले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, त्याच पद्धतीने राज्याचे दुसरे मंत्री चंद्रकांत दादा असतील, यांच्याशी आमच्या नेत्यांशी चर्चा करून त्यावेळेस आम्हाला सहकार्य मागितलं. त्या काळामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आश्वस्त करण्यात आलं की काही समिती असतील किंवा निधी असेल याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेट करू. परंतु तसं होतं नाही. आत्ता काय या ठिकाणी प्रभाग समिती असेल किंवा याच्यामध्ये दिसून आलं नाही. आणि तरीसुद्धा पुढे जाऊन त्या ठिकाणी वहिनींनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश या ठिकाणी आयुक्तांनाही पाठवले. आज जाग्यात त्याच्यावरती कुठं निर्णय झालेला नाही. परंतु मध्यंतरी काळात परत आपल्याला माहिती आहे भारत मंडळाचा विषय आला. त्या काळातसुद्धा राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य करण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि त्यांच्या बाजूने आम्ही राहिलो. आणि कुठेतरी सभागृह नेत्यांकडनं आमच्याबद्दलची चुकीची माहिती वरती दिली जाती का काय, अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये आली होती. आणि त्या दृष्टीने आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नेहमी महायुतीचा सन्मान ठेवणारी पक्ष आहे ह्याची काही उदाहरणं त्यांना देण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यातनं जो काही निर्णय वरच्या लेवलला मग मुख्यमंत्री साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्रावहिनी असतील यांच्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. परंतु एकतर्फी कुठेतरी आपल्यावरती आरोप होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हे पत्र त्यांना देण्यात आलेलं. अण्णा, खरं तर आपल्या पक्षाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे का? काय नक्की निर्णय येणं अपेक्षित आहे? कारण हा जो विषय आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा हा निधी असतो. कारण निधी शून्य म्हणल्यावर विकास कामाला देखील खेळ बसणार आहे. चर्चा झाली आहे? नाही, मी त्यांच्या कानावरती आज सकाळीसुद्धा घातला. संध्याकाळची जी बैठक आहे त्याच्यामध्ये जर हा विषय घ्यावा अशी त्यांना मी विनंती केलेली आहे. कारण काय झालं की ज्या पद्धतीने सभागृह नेत्यांनी मांडलं की त्यांच्या नेत्यांवरती टीका केली. समजा अमोल बालवडकरनं ती चूक झाली असेल, त्याचे आम्ही समर्थन करत नाही. त्यांची कान उघडणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी करणारच आहेत. परंतु सुहास टिंगरे यांचाही निधी शून्य केला. त्यांनी अनुमोदक म्हणून सही केली म्हणून, म्हणजे अनुमोदक म्हणून सही करणं हा एवढा मोठा गुन्हा आहे. म्हणजे ह्याचा काहीतरी चुकीच्या पद्धतीने हा जो चालला पांड्या हा पुढे कंटिन्यू होऊ नये. नाहीतर काय होईल, भविष्यामध्ये विरोधी पक्षाचं कामच राहणार नाही. त्यांना बोलूनच दिलं जाणार नाही. त्यांना भीती राहणार प्रत्येक सभासदाला की आपण जर यांच्या विरोधात काय बोललो तर आपला निधी शून्य होईल. कारण एक नगरसेवक निवडून येण्यासाठी किती कष्ट करतो. गेले 5-6 वर्ष तो नागरिकांमध्ये जात असतो, त्यांची कामं करत असतो. आणि त्या नागरिकांनी जेव्हा निवडून दिलं त्यांच्या अपेक्षा असतात की आमच्या भागाचा विकास व्हावा. आणि तो रात्रंदिवस झटत असतो. कोणताही नगरचा, कोणत्याही पक्षाचा असो, तो कष्ट करत असतो. आणि मग अशा पद्धतीच्या भीतीने तो भविष्यामध्ये चुकीच्या गोष्टींनासुद्धा विरोध करायला घाबरेल. तर माझी अशी त्यांना, म्हणजे माझ्या सभागृह नेत्यांना पण विनंती की आपण ज्याची चूक झाली त्याच्याबद्दल आपण विचार करू, त्याच्यावरती समन्वयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. पण डायरेक्ट कुणाचा निधी शून्य करणं ही अन्यायकारक भूमिका आपण घेऊ नये
अशी माझी त्यांना विनंती आहे. अण्णा, तुम्ही म्हणता की नगरसेवक सुहास टिंगरे अनुमोदक असल्याने निधी शून्य करण्यात आला. अजून किती अनुमोदक येणार? नाही, तर बघा, एक सूचक एक अनुमोदक लागतो, त्या पद्धतीने एक सूचक होता आणि एक अनुमोदक होते. एकंदरीत जे अमोल बालवडकर यांनी टीका केली होती की कोथरूडमधील विकास कामांची चौकशी करावी, ही मागणी केल्यानंतर खरं तर हा निधी शून्य करण्यात आला आहे. पण मी एक नगरसेवक आहे, हा नगरसेवक असलो तरी हा जो निधी येतो तो सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी येत असतो. माझ्या मतदारसंघात कुठंतरी किंवा प्रभागात माझ्या आता पूर्णपणे विकासाला खिळच बसणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कसं बघताय बस? नाही, खरं तर हे चुकीचीच बाब आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण असं यादी देतो त्याच्यामध्ये नागरिक आमच्याकडे येत असतात, म्हणजे नगरसेवकांकडे. आपण मोठे प्रोजेक्ट महापालिकेच्या माध्यमातून होत असतात, पण छोट्या छोट्या गोष्टी त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नसतात, त्या नगरसेवकांपर्यंत पोहोचतात. मग त्या यादीतनं नागरिकांची जी छोटी कामं असते ती सुचवली जातात आणि तीही तेवढ्याच महत्त्वाची असते. त्यामुळं अशा पद्धतीने जर केलं तर मला वाटतं भविष्यामध्ये नागरिकांची कामं होणं अवघड जाईल. निधी शून्य होणं हे तर तुम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, हे द्यायलाच पाहिजे निधी. परंतु विकास कामांची चौकशी अमोल बालवडकर यांनी ज्यावेळेस केली, शहराध्यक्ष म्हणून आपल्याला काय माहीत होतं का? आणि तशी कोणती बाब आहे का की जी कोथरूड मतदारसंघात विकास कामाची चौकशी करणं? नाही, ॲक्च्युली हे पहा, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. ज्यावेळेस हा विषय घडला त्यावेळेस आम्हाला माध्यमांमधूनच कळालं की हा अशा पद्धतीचा ठरावला. आम्हीही त्याची कानउघडणी केली की अशा पद्धतीने एकतर राज्य सरकारच्या सभासदाची चौकशी करण्याचा अधिकार महापालिकेला नाही आणि कायद्यामध्ये तशी तरतूद आहे आणि त्याचा वापरही मला वाटतं सभागृह नेत्यांनी केला. जो ठराव आहे तो दप्तरीसुद्धा दाखल केला. परंतु तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न विचारला म्हणून नदी शून्य करतो, हा कुठं त्याला हे नाही. त्या मतदारसंघातले हां, मतदारसंघाचे असू दे ना. मला काय म्हणायचं, त्यांनी चौकशी लावायची तर मग वरच्या लेवलला होईल. आता अजितदादांचे पण बऱ्याच वेळा लोकांनी चौकशी लावा, श्वेतपत्रिका काढा, असे बरेचसे मुद्दे मांडले होते. आम्ही त्याला समोर गेलो ना. त्याचं आम्ही तिथल्या जनतेला वेटीच नाही धरलं. त्यासाठी आम्ही वैयक्तिक तिथं आमची श्वेतपत्रिका एक निघाली, त्याच्यातनं पुढं लोकांपर्यंत आम्हाला क्लीन इमेजनी जाता आलं. अशा पद्धतीने होतं काम. एकंदरीत सत्तेत तर तुम्ही आता राष्ट्रवादी, शिवसेना, तुम्ही तिन्ही पक्ष आहेत, BJP. खरं तर सत्ताधारीच पक्षातल्याला कुठंतरी निधी कमी होतोय. वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील झालेली आहे. लोकांसाठी किंवा लोकांच्या कामासाठी निधी केव्हा मुख्यमंत्री मर्ज करतील किंवा किती दिवसात हा निर्णय अपेक्षित आहे? नाही, आज बघा, आज महायुतीची बैठक आहे. तुम्ही तुमच्याच माध्यमातून मला कळाली. आजच्या बैठकीमध्ये तो निर्णय होण्याची शक्यता आहे. निधी मिळेल म्हणजे 100% द्यावा लागेल. एक लक्षात ठेवा, त्या भागामध्ये भाजपालाही मानणारा वर्ग आहे. तुम्ही अमोल बालवडकरनी व्यक्ती बघत नाही केलं की हा आम्हाला मतदान टाका. त्याचं ज्यावेळेस विकास होतो हा सर्व जनतेला त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्या भागातल्या ज्यांनी तुम्हालाही मतदान केलं त्यांनाही वेटीच नका धरू, अशी माझी पूर्ण खात्री. 100% द्यावा लागेल. कारण का, एक ह्या मुख्यमंत्री साहेब हे अतिशय विजनरी लीडर आहे. तुम्ही सर्वांनी पाहिले, इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना जनतेची जाण आहे. त्यामुळे त्या अशा पद्धतीचे कामाला ते कुठेही हे करणार नाहीत, धारा देणार नाही. ते 100% आमच्या तिन्ही पक्षांमध्ये बैठक होऊन हा विषय मार्गी लागेल. नक्कीच सुनील अण्णा टिंगरे यांनी सांगितलेलं आहे. खरं तर जो निधी आहे हा सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचा असतो आणि नक्कीच जे मतदारसंघ 2 आहेत या प्रभागामध्ये खरं तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमच्या पक्षाचे देखील लोक आहेत, ते सामान्य कार्यकर्ते देखील तिन्ही पक्षाचे आहेत. त्यामुळं हा निधी देणं गरजेचंच आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री हे व्हिजनरी नेते असल्यामुळं नक्कीच अपेक्षित निर्णय घेतील आणि येत्या 2 ते 3 दिवसात नक्कीच निधी आलेला पाहावयास मिळेल असं आशा किंवा विश्वास आहे तो सुनील अण्णा टिंगरे यांनी व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.